ऐकले ज्याची माघारी येताना दुधाची किटली सुकली त्याची गाय हुकली. तेच सांगायचंय की ज्या लोकांचं सकाळी दूध घालायला जाऊन 12 आणि 1 वाजता घरी येणार त्यांचा ह्यो धंदा नाही. गाय घालायचं नाही नकोच. फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. आपला मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता 74 20 99 21 47. अल्टरनेट नंबर 98 90 49 28 43. पत्ता मुक्काम पोस्ट आंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आणि ह्यावेळी किती लॉट आणलेला कितीचा? त्यावेळेस गाय बघा टोटल गाय 18 गाय. आणि मागच्या वेळी आपण का नाही व्हिडिओ बनवला? ते कॉम्पिटिशन बघा गेलो होतं ना त्यामुळे जरा राहिलं. मित्रांनो कॉम्पिटिशनचे व्हिडिओ टाकायचे ना हे व्हिडिओ राहिले आणि व्हिडिओ बनवायच्या आधी गाय गेले. घेऊन गेलं माणसाने 100% नंबर काढला. ते झालंच पण तिथं बऱ्यापैकी 50 गाय होत्या. काय होतं बघण्याला बरं वाटलं. 50 गाय होत्या बघून बरं वाटलं कारण काय होतं आमचं कॉम्पिटिशन झाले पाहिजे माणसांना ब्रीडची व्हॅल्यू गायची व्हॅल्यू लक्ष द्यायचं नाही. पण खरं तर माझ्या दृष्टीने तिथे विचाराल ना तर ती 2 नंबर आलेली कालवड ती विनर आहे का तर ती महाराष्ट्रात जलामलेली आहे? मी काय म्हणतोय ते आपण त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही कारण कसं होतं त्याच्या नजर जिथे विनर असते तो विषय नाही. आता मला एवढं लक्षात आलं की आपण गाय दिलेल्या निश्चित क्वालिटी होत्या क्वालिटी आहे तर क्वालिटीच्याच मला काय आपण देतो एवढं 100% गेलो काय आपल्याला. कारण कसं तिथे किती जण माणसं भेटले आपल्याला की नाही आपल्याला काय पाहिजे काय पाहिजे असं करून आणि बरं वाटलं बघून महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला इन्स्पायर करणं होते. माणूस काय करतो ब्रीडवर काम करतोय गाय तयार करायला काम करतोय त्यामुळे ते कसं दुधासाठी चांगलंच आहे. आणि PDFA सारखं MDFA चालू झालंय मस्त वाटतं आता जेणेकरून महाराष्ट्रात पण माणसाला होप्स तयार होतात की नाही आपली गाय कशी बनली पाहिजे आपल्याकडे कशी घरात काय तयार पाहिजे असं होतंय. आता पुढच्या वर्षीचं बक्षीस पण ट्रॅक्टर आहे पहिलं बक्षीस. हो काय असं ट्रॅक्टर काय उभे पडले तर आपण काय बरं ठीक आहे. यावेळी किती गाय आणल्यात म्हणला? 18 गाय होतात टोटल. हो त्या आहेत किती आता? आहेत 400 लगेच. आणि उतरलेत कधी? काल. ठीक आहे. पण ह्या गायचं सांगा. पहिलं आहे आणि तुम्हाला सांगतो 18 मध्ये 13 गाय पहिलं 14 गाई म्हणजे 4च गाय दुसऱ्या तिसऱ्या. यांची काय कितीला विकली का विकायची? ही विकली की ही गाय तसं 1,50,000 रुपये विकली. चांगला टांगा आहे मोठा आहे चांगला. केवढी साईज गाय 35 लिटर चालणारी गाय टाइमला. आणि दिली कितीला? 1,50,000 रुपये. 1,50,000. ही गाय 36 लिटर फर्स्ट टाइमला. ही गाय कितीला? 1,55,000. हा ही 1,50,000. फर्स्ट टाइमला रेकॉर्डिंग 36 लिटर जातात साधा. दोघांच जनावर इथे. आता ब्रीड मध्ये फरक असतो लक्षात घ्या. आता ही आपण काय म्हणतोय ही गाय विकली 1,50,000. आता मार्केटमध्ये मी 40 लिटरची गाय देतोय 50 55 60ला कारण की मार्केट तेवढं तुटून झाले. आताची कंडिशन तशी नाही. आपण जसं मार्केट तसं देतो मागच्या मध्ये काय आता परत काय दिलं आता ही गाय बघा ही पण गायची क्वालिटी बघा. आता बघा वेज बघा फर्स्ट टाइमला 24 लिटर दूध किल्ली गाय आता सेकंड टाइमला येते का गाय डिलिव्हरीला 20 ते 25 दिवस टाइम बाकी आहे. तिकडे सांगितलं धुणं जाणं काय नाही आपल्याकडे. कंडिशन चांगलीच आहे त्या जसं आहे तसंच. दूध शेतकऱ्याच्या दारात. दूध शेतकऱ्याच्या दारातच निघलं पाहिजे. जास्त दूध काय करायचं दाखवा. व्यापारी काय तुम्ही 4 दिवस काय बी घालून काढाल. 4 दिवस काढायला की आपण त्याला नक्कीच चांगलं जेवण घालतो 100%. पण ते जर महिनाभर राहिल्यानंतर पाहुण्याला ती जेवण नाही घालू शकत. चांगल्याला व्यापारी समजून समजदार हुशार असतो. शेतकऱ्याच्या घरी दूध दिली ती ओरिजिनल दूध ती 100%. आपला रिझल्ट कधी इथं बघायची गरज लागलीच नाही. मला कधी दूध कमी दिले पण फोन आलाच नाही कारण काय पण जेवढं सांगतो त्यापेक्षा त्या माणसं म्हणते जेवढं सांगितलं विकास भाऊ त्यांच्यापेक्षा जास्त दूध दिलंय काय काय अडचण. ह्याची काय किंमत सांगितली? 1,10,000 रुपये. 1,10,000. हा तर ह्याच्यापेक्षा काय स्वस्त? आता मला हे एवढं ह्याच्यापेक्षा काय स्वस्त यांना 1,10,000 रुपये. त्यातनं मी 10,000 तुम्ही माणसा म्हणा. त्यांची काळजी 1,10,000. आणि ही तुम्हाला काय वाटतं किती रुपये द्यायची अंदाज आपला? आता ह्याच्या ती पहिल्यावर आहे का किती? संदर्भात नाही गे पहिल्यावर ही पहिल्यावर सरासरी 1,30,000च्या आसपास. 31ला नाही ना भेटत कारण काय होतंय आपण बँगलोरमधनं सगळा 1,20,000 रुपये घेतले तर 31ला आपल्यालाच पडते. 35ला देऊन टाकू. 1,35,000 म्हणजे माझाच मान समान ठेवला का? तुमचीच किंमत. फर्स्ट टाइमवर 4 दात. 4 दात. आता काय दात बघायचेत का? नाही काय गरज नाही. ही पण 6 दात आहे. फर्स्ट टाइमला 28 लिटर दूध किल्ली गाय. फर्स्ट टाइम 28. आता सेकंड टाइमला खाली होती.
किती दिवस घेईल सरासरी? एक 25 दिवस गेला अजून. ऑर्डर बिडर इथं क्वालिटी आहे, कट बीट व्यवस्थित आहे आणि गाय पण लय ऍक्टिव्ह आहे. क्वालिटी स्किन क्वालिटी बघा ना, पहिल्या रुपेक्षा ही जास्त ऍक्टिव्ह आहे. बेस्ट ऍक्टिव्ह दिसते, चांगलीच आहे काय. कारण पहिल्या रोज जास्त ऍक्टिव्ह दिसते, पण ही त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह दिसते. हिचं आपण 1,55,000 सांगितलं. आणि ज्याला जर ह्या किमती जास्त वाटलं असेल तर त्यांनी एकदा बँगलोरला आणून द्यावा. तुमच्या बरोबरच मग नक्कीच स्वस्त वाटते. मी नक्कीच स्वस्त देतो ही त्याला वाटेल. हा ते आहे, 100%. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि गेल्याशिवाय काय दिसलं करते? कळत नाही. ज्यांनी बँगलोरला गेले, ज्यांना आजचा दर बँगलोरचा माहिती आहे त्यांना सगळं माहिती आहे. बँगलोरचा दुधाचा दर पण जास्त आहे ना, 42 रुपये आता देतो. आणि इकडं आपल्याकडे 27. 42 रुपये लिटरची काही 27 रुपये लिटरनं विकणं फार अवघड विषय आहे. आता बँगलोर जातोय कोण, काय होतंय जे आपल्याला कमी म्हणजे एकदम कमी पैशात आणलाय म्हणून आपण बँगलोर जाऊन गाय आणून विकतोय. आता तेवढं पॉसिबल नाही. काय आणून देणं, ती गॅरंटी देणं. आता तुमच्या पुढे गॅरंटीतली काही दिली म्हणून बदली म्हणजे ती देणं म्हणजे आम्हाला तोटा लाख रुपये तोटा नाही. कोणाला सांगून खायला बाबा हे बेस बोर्डचं कालवड आहे. ही पण फर्स्ट टाइमर आहे. 4 दात. ठीक आहे, बघायचं तुम्हाला आहे का 4 दात. 4 दात. आता ही किती रुपयाला बसलं पाहिजे? नाही, जातीचं सगळं माहित असलं की ही सरासरी 1,50च्या आसपास कमीत कमी 1,35,000 रुपये द्यावं. 1,35. मग ही स्वस्त वाटते त्याच्या नावात त्यापेक्षा. आपला व्यापार कसा चालतो, मला स्वस्त आहे तर मी कधीच महाग विकत नाही काही. हो, तुमचं ती पहिल्यापासून जे जसं आलं तसं जसं दिलं. आलं तसं आपण दिलं. ही जनावरांची क्वालिटी पण टॉप आहे. क्वालिटी टॉप आहे सगळ्या. ह्या गायीसाठी मला व्हिडिओ लवकर टाकावा लागेल की लोकांनी परत म्हणून नाही की गेल्या विधी कळलं. नाही नाही, चांगले आहेत गाय, चांगले आहेत. वासरू पण नाही टाकाय. हिची फायनल किंमत सांगितली 1,35 मी. ज्याला पाहिजे त्याला घेऊन जाऊ. कारण की ज्या कमिशनवर काय देतो त्या कमिशनवर हे ते निघणंच मुश्किल आहे पहिली गोष्ट. आता बिग साईज टॉमी, हेवी साईज. ह्याची काय किंमत? आता हे मला सांगा मार्केटमध्ये 40 रुपये चांगलं घे चाललेली ऑलरेडी 40+. मला आली होती स्वस्त म्हणून दिली 1,51,000 रुपये. 1,51,000. मान सन्मान म्हटली, पुढे माणसाली विकास म्हटली तुझ्याकडे तुमच्याकडे पाहायला आलोय, आम्हाला आमची किंमत करा. मग ठीक आहे, चला घेऊन जावा. आणि मेन म्हणजे गाय बघ काल उतरले तरी निवांत फ्रेश रवत करतात अगदी. असं काय जाणवतं कसं नक्की होतं काय समजा नाही. ही विथ रेकॉर्ड आहे डेन्मार्क 40-27 विथ रेकॉर्ड. 2 दात. क्वालिटी स्किन क्वालिटी ब्रीड बघा. 4 दात. क्वालिटी बघा, स्किन क्वालिटी बघा यांची अशी. शेण मुश्किलच टाकते अंगाला. नाही, ही ब्रीडचा कार्यक्रम आहे. टॉप क्वालिटीचा 1,35,000 रुपये. फर्स्ट टाइमला 30 लिटर दूध करून फर्स्ट टाइमला. आणि आता पण म्हटलं मला असं माझी नजर तर कधी फेल गेलेली नाही. जनावर लिटर 2 लिटर इकडे वाढेल पण कमी नाही व्हायचं. सगळं कशी एक सारखं सुपर क्वालिटी. कोणी बी द्यावी हो, कोणी बी द्यावी हो. आपलं चॅलेंज आहे, कोणी बी द्यावी. बँगलोरमधून आणून फक्त द्यावी या रेटला. लोकलचे कोणी बी देते. लाखाला घेऊन 2 लाखाला भेटणारे माणसं. नजर हटत नाही. ऍक्च्युली कॅमेऱ्यात आणि समोर मध्ये फरक आहे. कॅमेऱ्यासमोर मध्ये फरक आहे. तरी मी प्रयत्न करतो मित्रांनो की जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं दाखवता येईल. डेन्मार्क 40-116 तिचं पण रेकॉर्ड आहे. ठीक आहे, ती पण काही 1,35,000 2 दात. 2 दात. 35 काय 34 दिले मला. ही 2 दात आणि ती 4 दात. त्यात जम्पलिंग झालं. बऱ्यापैकी काय भरून गेल्यात ना. आणि अशा गायांचं जास्त सांगायची बी गरज नाही. कसे पण 25 लिटरच्या वरच मला सांगा 1,35ला देऊन मी त्या ज्यांना दिली ना त्यांनी 2-3 वर्ष खाऊन परत मला 1,35ला द्यावे. त्यांनी जर दिलं तर मला 1,35ला तेवढं आहे. आणि हल्ली हल्ली जसं चाललंय तशा हिशोबात दर वाढतच चालले. कोण देतंय मला सांगा त्या गायांच्या ह्या क्वालिटीची. आता इकडे 42 लिटर आणि व्हिडिओत सांगितलंय, पण आता परत एकदा, कारण बरेचसे सबस्क्रायबर आपले नवीन आहेत किंवा बघणारे नवीन आहेत. तर ब्रीड नक्की काय काय असतं, ब्रीड कसं ओळखायचं किंवा काय ब्रीड कसं आहे, ब्रीड म्हणायला गेलं तर काय काय बुल सोर्सची ब्रीड ठेवत येतात. कसं आहे बँगलोरचं काय त्यांचं आता हे जाऊ फडकत तिथं बुल सोर्सच माहीत नाही आपल्याला, बरोबर. तर ते 42-43 लिटर दूध दिल्ली गाय. मग बेस्ट क्वालिटी बघा, कुठल्या बी काय दाखवा. इथं कान बघा एवढं आहेत, कान असं गोल कापण्यासारखं एवढं छोटं छोटं तोंड एवढं आहे. कपाळाचा खाटा किती आतमध्ये गेलेला आहे.
ही जी गळवण आहे ना ही कमी प्रमाणात असते. ज्या जास्त इम्प्रूव्ह झालेल्या गाय आहेत ना त्याची गळवण वगैरे कमी असते. आपल्याला लोकलच्या गाय बघायला तुम्ही गळवण बघितली दिसते किंवा काय पाठीचा खाना बघा उभं आहे पोझिशन बघा किती पोझिशन क्लिअर आहे. ही तुम्ही ही गाय घेऊन जरी गेला म्हटला ना मी लगेच 2 वर्षात नाही असलं ब्रीड बनवतो शक्य नाही. ही 30-35 वर्षापासून चालत आली परंपरा आहे आज ह्यांची बेंगलोरवाल्यांची. आणि बेंगलोरची जी यील्ड आहे ना यील्ड म्हणजे दूध द्यायची कॅपॅसिटी ती कुणीही मॅच करू शकला नाही आजपर्यंत ते पंजाबपासून आहे पुण्याची बेंगलोरची गाय जी ओरिजिनल गाय आहे बेंगलोरची म्हणते मी ओरिजिनल गाय ती खूप जास्त दूध देते. ही 100% जास्त दूध देते. म्हणजे आता काय गाय दिल्या आहे मागच्या वर्षी गाय दिल्या अजून सुद्धा काय 30 लिटरवर येतात दूध द्यायची किती काय तर तुम्हाला सांगतो. गाय पहिल्यावर गाय विकलेल्या मी पहिल्यावर गाय विकल्या पहिल्या त्याला 32-34 चालली आहे. मग त्याची आता काय केलं गाय गाभण होत्या त्यांनी काय केलं वॅक्सिन वगैरे भरलं नाही का थंडीचं हे आलं काय वॅक्सिन भरल्यानंतर काय आबोषण झालं काय आबोषण होऊन सुद्धा परत 24 लिटर चालू झालं काय गायनं दूध द्यायचं काय चेष्टा द्यायची. मग ह्या ज्या गाय दूध देतात ना प्रत्येकाचा चारा मॅनेजमेंट आहे ना तो मेंटेन आपल्याला त्याबद्दल एक व्हिडिओ बनवायचे की नक्की फिडिंग सिस्टम काय असते त्याला द्या काय लागतंय 40 लिटरचे गायचं मॅनेजमेंट काय असतं त्या गोष्टी सांगतो. कारण काय होतं बरेच आपण पंजाबचे व्हिडिओ बघतो ही बघतोय पंजाबचे व्हिडिओ पंजाब पैसे राहते बेंगलोरचे व्हिडिओ बेंगलोर होते. महाराष्ट्रात मर्यादित अवेलेबल काय होतं आपल्याला आणि ती घालून आपण दूध कसं काढू शकतो. महत्वाचं म्हणजे आत्ताच्या चालू टेम्परेचरला जनावर मॅच होणं. माणूस म्हणतो गाय आजारी पडते गाय आता सकाळी वेळी हाय का ट्रेस 1% ट्रेस आहे का बार पडली रोज पडली गाय खाती आजारी पडतील नक्की कशी मला हे समजून झालंय. तुम्ही काय करताय थोडीशी काय पडले की डॉक्टर मी काय म्हणतो तुम्ही स्वतः शिका बेसिक गोष्ट ना जिथं आपला कंट्रोल होता तुम्ही 100% डॉक्टरला घ्या. नाही पण मला एक ह्या बाबतीत सांगायचंय की ज्या लोकांचं सकाळी दूध घालायला जाऊन 12-1 वाजता घरी येणार त्यांचा ह्यो धंदा नाही. गाय घ्यायला नाही नकोच. ज्यांना खरोखर ब्रीडवर काम करायचे ज्यांना भविष्यात असं वाटतं की गोटा सुधारायचे त्यांनीच ह्या गाय घ्याव्या अन्यथा नाही घेतलं ते चालते. ते मी कुठंतरी ऐकलंय ज्याची माघारी येताना दुधाची किटली सुकली त्याची गाय हुकली. नाही तसं नाही पाहिजे गाय 40 लिटर दूध घेणार गाय तर 1,65,000 गाय दिली कोण देणार आहे मला सांगा. ठीक आहे असले गाय 40+ आणि काय सांगतो ती पण अशी काय दिली की ना 40 दिलं तर तुझी नाही तर माझी काय देऊ अजून काय देणार काय देऊ मी देण्यासारखं राहिलं काय अजून ते गायवर बाहेर एक पाठवा लागत का तेवढंच राहिलं. ज्या लेवलची गाय देतोय ज्या पैशाला गाय देतोय त्या पैशाला जर कोणी मला देत असलं एवढ्या गॅरंटी तर मी पण 100% घेईन. फक्त त्यात बी कंडिशन माझी एक राहील मला काही बेंगलोरची लागली. तुम्ही का माणूस बिनूस ठेवा नाही इथं नाही चाललंय आपलं बरं खोटं परवडत हो ज्या मार्जिनवर चाललंय त्यात परवडलं पाहिजे. परवडण्याचं नाही आपलं कसं होतं आपलं स्वतःचं वैयक्तिक लक्ष असलं भैयाचं लक्ष असलं खूप मोठा फरक पडतो. भैयाला काय खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही खाल्लं. गरज ऍक्च्युली माणसाची आहे पण पुढं माझं आता लक्ष झालं का ब्रेडचा विषय कसा असतो नाही जेवढी सांगता येईल तेवढी माहिती कमीच आहे. तुम्ही अजून काय सांगत असाल आता थोडक्यात तिथं आपण एक सांगू डायरेक्ट आता ह्याला ट्रान्झॅक्शन मिक्सवर घेतली तर प्रेफर करेन मी. आता आपण जर कुठल्या कंपनीचं नाव नको घ्यायला ट्रान्झॅक्शनवरती काही घ्या तुम्ही. समजा हिला सकाळी 3.5 किलो ट्रान्झॅक्शन केलं 500 ग्राम भुसा टाका ईस्ट कल्चर 20 ग्राम टाका बायपास फॅट 100 ग्राम टाका. ही कधी 1 महिनाभर अगोदर फिटिंग सांगतो नंतर मग तुमच्या व्हायच्या आधी 1 महिना हां शेंगदाणा पेट 300 ग्राम ठेवा भुसा 500 ग्राम ठेवा भुसा मक्का चुन्नी अल्टरनेट काय बी करा. परत बायपास फॅट 300 बायपास फॅट 100 ग्राम ठेवा राहिले ईस्ट कल्चर 20 ग्राम आणि जो ट्रान्झॅक्शन मिक्स आहे ती 3.5 किलो ठेवा. एवढाच फरक लागतो असं वेगळं काय लागत नाही. आणि कोण म्हणत असेल ना बायपास फॅट आणि हे 3 टाकून दूध निघतं तर मोठा गैरसमज आहे. बायपास फॅट टाकून ईस्ट कल्चर टाकून दूध निघत नाही. ईस्ट कल्चर काम करते खाल्लेलं पचन करायचं. बायपास फॅट एनर्जी सोर्स आहे गायांचा. एनर्जी जर राहील तर माणूस चालेल ना. आज आपल्याला थकवा जाणवला आज आपण बाहेर फिरायला गेलो थकवा जाणवता आपण काय करतोय कोल्ड्रिंक पितो रेडबुल पितो किंवा काय एनर्जी ड्रिंक घेतो किंवा ग्लुकोज पितो कशासाठी तर थकवा जाण्यासाठी. तर त्यांना मी तुम्हाला द्यायची गरज आहे. आज एवढं दूध आपण काढतोय दुधातनं कॅल्शियम नक्कीच लॉस होत होतं. तुम्ही इंटेकच करत नाही त्यांना नुसतं काढता दूध कशी दिली म्हणजे जेव्हा आपण काढतोय दूध तर आपल्याला द्यायला बी गरज आहे त्याची. ही पण पाहिजे ही व्हॅलीला काय झालं कोण झालं सकाळी कोण चालला सकाळी इकडे घरापर्यंत चालून गेला घरापर्यंत इथनं घराकडं चालून गेला लक्षच नव्हतं काय लक्ष नाही ड्रायव्हर लक्ष होतं. आम्ही चालत व्हिडिओ बनवलं त्याचं म्हटलं बघ 15 मिनिटात जर खोंड चालत असेल तर त्याची खूप म्हणजे किती रगेले हा रगी 28 सीटर चालायचं काही कपाशीचं काय बरं हे दिलेलं आहे का द्यायची हे काय रेटला 1.55 आणि आता काय व्हायली म्हटलं सगळं आजार पण इथंच निघालं तिथं नाही काय काहीच प्रॉब्लेम नाही हो. आता पहिली गोष्ट इथं प्रॉब्लेमॅटिक घेत जात नाही पुढं जाऊन काय प्रॉब्लेम झाला आपण सांगू शकत नाही पण इथलं काय 100% ती पण पहिला रोग आहे
पहिला रे पहिला रोज 4 दात. कास बीस बघून वाटत नाही चांगले कास बीस केली फर्स्ट टाइमला 35 लिटर चालायची काय फर्स्ट टाइमला क्वालिटी बघायची ब्रेडची तो पोट्टा बघायचा हे बघा बॉडी टेक्स्चर बघा इथं लागतं ते का एवढ्या सहज असं पहिला क्वालिटीचा विषय नाही आणि दाताला किती 4 दात मोठे बघा काय का शिल्लक आहे का तिकडे 4 आणि इकडे 6 आहे जनावरांची क्वालिटी खूप बदलली पहिल्याच्या तुलनेत आता बदलली म्हणजे आपण काय करतो ब्रीडवरच काम करतो आता इथनं पुढं आता हा तर झाला याच्यात थोड्या बारक्या तरी काय इथनं पुढं मी सगळ्यात चांगलाच काय आणणार कारण काय होतंय मला नक्कीच चांगलं आवडेल की आपल्याला मला बी असं वाटतं की आपलं इथनं चांगलं दूध देणार गाया पुढं भविष्यात ब्रीड होईल माणसाकडं आणि आपल्याला जर विकायचं झालं तर परत त्यांची किंमत होईल असंच काय विकल्या पाहिजे किंवा आणल्या पाहिजे तेवढं 100% अगं मी जेवढं मला जमतंय तेवढं स्वस्त देण्याचा प्रयत्न करतोय ह्या गायचा विषय तर ही जी स्टोरी आहे तर तुम्ही मला काहीतरी सांगतोय त्या तिथल्या व्यापाराची खरेदी 1,52,000ची आहे. मी ती आणि 55 विकली कशी विकली माझी मला माहिती ते तुम्हीच करावं नाही पण त्यांना सांगितलं महाराष्ट्रात मला मार्केट निघायला झालं आणि आपला काय 20,000 काय धंदा नाही ओपन सांगतोय कोणी बी आणून कोणी बी द्यावी घेऊन जावा बिंदा 1,55 मध्ये सगळी गॅरंटी वॉरंटी कोण काय देते सगळं देते मी काय देणार आपण तरी जेवढं करता येते तेवढं करताय एक माणूस म्हणून व्यापारी म्हणून एक माणूस म्हणून मला जेवढं देता येते तेवढं मी 100% देतोय तिथनं पुढं नशीब आहे मी सगळ्याच गोष्टी नाही ना एवढा मी असंच करीन तसंच करीन ह्या गोष्टी नाही होऊ शकत म्हणजे थोडक्यात मी म्हणजे देव नाही मधल्या 10 गाया फेल असतात ही आज बी सांगते मी त्या 10 गाया कोणाला जातील आणि कोणाला येताल ही नाही सांगू शकत मी कारण काय होतं त्या 10 गायांची बी कसं काढून तिथे टाकतात माझी आणि देते बी मी इकडे तिकडे करून त्यामुळे काय